पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ते वितरण म्हणजे तुमचा जो सातबारा आहे तो कोरा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा आजची तारीख आहे 18 आणि 19 या दोन्ही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे वितरित होण्याची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना 6.5 लाख म्हणजे महाराष्ट्रातील 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे आता सातबारा कोरा केला जाणार आहे. उद्या म्हणजे 19 तारीख आहे, आज 18 तारीख आहे. या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. तर मी तुम्हाला आता एकच सांगतो शेतकऱ्यांनो, तुम्हाला जी ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल काय प्रॉब्लेम येत होते, ज्या शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी काही चुकल्यामुळे किंवा अकाउंट नंबर, बँक डिटेल्स बरोबर नसल्यामुळे या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पहिल्या यादीत नाव असून देखील तुम्हाला लाभ घेता आलेला नाहीये. तर मी तुम्हाला एकच सांगतो, ई-के-वाय-सी मध्ये जो तुम्हाला प्रॉब्लेम येत होता, लवकरच सॉर्ट आउट करून तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा आहे आणि ई-के-वाय-सी तुम्हाला बंधनकारकच आहे. तर अजून एक गोष्ट सांगतो, दुसऱ्या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचं जे थकीत शेतकरी आहेत, त्यांना देखील ई-के-वाय-सी तर बंधनकारकच आहे. परंतु महाराष्ट्रातील 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या आणि आज या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच सांगतो, ज्यांची अजून देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्ही पीक कर्ज घेतले होते, परंतु अजून देखील तुमची के-वाय-सी राहिलेली आहे. तर तात्काळ बेसिसवरती तुम्ही लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळी सायबर कॅफेमध्ये जाऊन शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. ई-के-वाय-सी केल्याच्या नंतरच तुम्हाला या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणारच आहे. अन्यथा तुमची जर के-वाय-सी नसेल तर तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच सांगतो, निधीची 7,000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद देखील झालेली आहे. तर जे दुसऱ्या यादीतील थकीत शेतकरी आहेत त्यांनी देखील के-वाय-सी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पहिल्याच लॉटमध्ये तुमचा सातबारा कोरा केला जाईल. तर मी तुम्हाला एकच सांगतो, ई-के-वाय-सी तुम्हाला बंधनकारकच आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीत नाव आलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत, त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा आज 18 आणि उद्या 19 या 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हप्ते वितरण म्हणजे तुमच्या खात्यावरती शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जे थकीत शेतकरी आहेत यांना 2 लाख रुपये अथवा तुमची जी लोन अमाउंट आहे त्या शेतकरी पिकासाठी घेतलेले जे कर्ज होतं, ती जी अमाउंट आहे ती तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर राहिलेल्या शेतकऱ्यांनो, ई-के-वाय-सी करून घ्या आणि तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.